पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 विश्वास पाटील. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक हे विश्वास पाटील हे आहे. तसेच मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर हमखास 1 ते 2 प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर. ययाती या पुस्तकाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. कोसला या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. आणि मित्रांनो, मी वनवासी या पुस्तकाचे लेखक आहेत सिंधुताई सपकाळ. मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक काय आहे? या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, ययाती या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे वि. स. खांडेकर. पुढील प्रश्न आहे, इंदुप्रकाश या नियतकालिकेचे संपादक कोण होते? इंदुप्रकाश या नियतकालिकेचे संपादक कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 विष्णुशास्त्री पंडित. इंदुप्रकाश या नियतकालिकेचे संपादक हे विष्णुशास्त्री पंडित हे होते. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत? सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 महात्मा फुले. सत्यशोधक समाजाचे संस्थापक हे महात्मा फुले हे आहेत. तसेच मित्रांनो, सत्यशोधक या समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. सत्यशोधक समाजाची स्थापना हे 24 सप्टेंबर 1873 साली झालेला आहे. आणि मित्रांनो, चे ठिकाण आहे पुणे या ठिकाणी. सत्यशोधक या समाजाचे ब्रीदवाक्य आहे, सर्वसाक्षी जगपती त्याशी नकोशी मध्यस्थी. मित्रांनो, ब्रीदवाक्य लक्षात असू द्या, सर्वसाक्षी जगपती त्याची नकोशी मध्यस्थी. त्यानंतर मित्रांनो, सत्यशोधक या समाजाचे उद्देश होते शूद्राची स्थिती सुधारण्यासाठी व त्याची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सत्यशोधक या समाजाची स्थापना करण्यात आली होती. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, सत्यशोधक या समाजाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 24 सप्टेंबर 1873 साली. पुढील प्रश्न आहे, बुजगावणे या शब्दाचा पुल्लिंग लिहा. बुजगावणे या शब्दाचा पुल्लिंग लिहा. मित्रांनो, बुजगावणे या शब्दाचा पुल्लिंग हे ऑप्शन 1 बुजगावना असं होतो. पुढील प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 अंध विद्यार्थ्यांसाठी. पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन हे अंध विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले. तसेच मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी कोणकोणते संस्थे स्थापन केलेले आहेत हे पण लक्षात असू द्या. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज 1882 साली पुणे या ठिकाणी स्थापन केले. शारदा सदन हे 1889 साली मुंबई या ठिकाणी स्थापन केले. मुक्ती सदन हे 1896 साली केडगाव या ठिकाणी स्थापन केले. त्यानंतर मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी पतित स्त्रियांसाठी कृपा सदन ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर अनाथ मुलांसाठी सदानंद सदन ही संस्था स्थापन केली. त्यानंतर मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा बातमी सदन ही संस्था स्थापन केली. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1882 साली. पुढील प्रश्न आहे, फळांमध्ये गोडवा कशामुळे तयार होते? फळांमध्ये गोडवा कशामुळे तयार होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 फ्रुक्टोज. फळांमध्ये गोडवा फ्रुक्टोजमुळे तयार होते. पुढील प्रश्न आहे, जोशीमठ हे कोणत्या राज्यामध्ये आहे? जोशीमठ हे कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 उत्तराखंड. जोशीमठ हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, ई वेस्ट पार्क भारतातील कोणत्या शहरात स्थित आहे? ई वेस्ट पार्क भारतातील कोणत्या शहरात स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 दिल्ली. ई वेस्ट पार्क भारतातील दिल्ली या शहरामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे,
सिंघसभा कधी स्थापन करण्यात आली? सिंघसभा कधी स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 1873 साली. सिंघसभा हे 1873 साली स्थापन करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी अस्पृश्यता पाळण्यास बंदी कोणत्या कलमात तरतूद केली आहे? खालीलपैकी अस्पृश्यता पाळण्यास बंदी कोणत्या कलमात तरतूद केली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कलम 17 मध्ये. कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदीची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक नारळी दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक नारळी दिवस केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन 2 सप्टेंबर. जागतिक नारळी दिवस हे 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, 1954 साली पंचशील तत्त्वे कोणी मांडली? 1954 साली पंचशील तत्त्वे कोणी मांडली? या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू. 1954 साली पंचशील तत्त्वे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती यादव राजघराण्याची राजधानी होती? खालीलपैकी कोणती यादव राजघराण्याची राजधानी होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 देवगिरी. देवगिरी हे यादव राजघराण्याची राजधानी होती. पुढील प्रश्न आहे, कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पडली होती? कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पडली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन 3 चितळ. चितळ या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पडली होती. पुढील प्रश्न आहे, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पिकलेले. पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण हे पिकलेले हा शब्द आहे. पुढील प्रश्न आहे, प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पश्चिम बंगाल. प्लासी हे ऐतिहासिक गाव पश्चिम बंगालमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? भारतातील कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश. भारतातील कार्बनमुक्त गाव हे हिमाचल प्रदेश आहे. पुढील प्रश्न आहे, 108वी राज्यघटना कोणत्या वर्षी करण्यात आली? 108वी राज्यघटना कोणत्या वर्षी करण्यात आली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 2019 साली. 108वी राज्यघटना हे 2019 वर्षी करण्यात आली. भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? भारताने सध्या कोणत्या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 5G. भारताने सध्या 5G या नेटवर्क प्रणालीचा अवलंब केला आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.